होत आहे आता काही अडचण आली तर तसं सांगा. हां, तर FY BComच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला स्वागत करूया. मित्रमैत्रिणींनो, FY BComला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स जे आहे ते बिझनेस इकॉनॉमिक्स आहे आणि बिझनेस इकॉनॉमिक्सचं जे सिलेबस आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे. मग तुम्हाला 12वीचं आठवत असेल तर 12वीचं पहिलं प्रकरण होतं सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स असं होतं. मग त्यामध्ये आपण शिकलोय सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, की जे अर्थशास्त्राची अशी एक शाखा की जी अर्थव्यवस्थेतील सर्व लहानातल्या लहान आर्थिक घटकांचं अभ्यास करते, विश्लेषण करते. विशिष्ट आर्थिक घटक असं आपण म्हटलं होतं. लहान घटक म्हणजे काय तर विशिष्ट. मग आर्थिक घटक सुद्धा आपण शिकलो आहोत. मी तुम्हाला आर्थिक घटक लिहून दिले. आपण 12वीमध्ये आर्थिक घटक एका वहीवर लिहून घेतले होते. आठवतात का आर्थिक घटक कोणाला म्हटलंय? वस्तूची किंमत, उत्पन्न, उत्पादन, उपभोग खर्च, बचत, भांडवल, गुंतवणूक, व्याजदर, विक्री, खरेदी, खर्च, उत्पन्न, हे सगळे जे घटक आहेत यांना आपण आर्थिक घटक म्हटलं होतं. आता इथे आपण पुढे त्यांना व्हेरिएबल म्हणणार आहे, चल, त्यांना चल म्हणणार आहे, पुढे येणार आहे ते. तर या सगळ्या चलांचा, या सगळ्या आर्थिक घटकांचा विशिष्ट पातळीवर अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा, लहानातल्या लहान सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. मग या पहिल्या प्रकरणात FY BComच्या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूप, नेचर, वैशिष्ट्ये आपण 12वीमध्ये शिकलो. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये शिकलात तुम्ही, स्वरूप पण शिकलं होतं, व्याप्ती पण शिकली होती 12वीमध्ये. परंतु व्याप्ती आणि स्वरूप लिमिटेड होतं तिथे. आता जरा व्यवस्थित बघूया. मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा, सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व असं या प्रकरणात आपण शिकणार. त्यानंतर चले, जे मी आत्ताच बोललो, युनिट्स, व्हेरिएबल, त्यांना सोप्या भाषेत तुम्ही आर्थिक घटक म्हटलं तरी चालणार. चल, आता चल हा शब्द कसा आहे ते डिटेल आपण पाहणार का. आधी सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दलची माहिती घेऊ आणि मग चल, चले आणि फंक्शनल रिलेशनशिप, चलांमधला फलन संबंध, हे या प्रकरणात आपल्याला शिकायचं. मग मला वाटतं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे काही सांगण्याची गरज नाही. तुमच्या लक्षात आहे प्रोफेसर KE बोल्डिंग यांची व्याख्या तुम्ही अजूनही 12वीतले तुम्हाला आठवत असेल की उत्पन्न, वेतन, किंमत, मागणी, पुरवठा या सर्व घटकांचा विशिष्ट पातळीवर, एकेकाच्या पातळीवर अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ही व्याख्या तुमची पाठ. मग विशिष्ट कशी, समजा किंमत, एका वस्तूची किंमत ही विशिष्ट झाली, एखाद्याच्या लेवलवरची झाली. उत्पन्न, एखाद्या व्यक्तीला मिळणारं उत्पन्न. वेतन, एखाद्या व्यक्तीचं, पगारदाराचं वेतन, पगार. खर्च, एखाद्याचा खर्च, कळतंय. मागणी, एका वस्तूची मागणी. पुरवठा, एका वस्तूचा पुरवठा. अशा या सगळ्या उत्पन्न, किंमत, वेतन, उत्पादन, खर्च, उपभोग, भांडवल, गुंतवणूक या सगळ्या घटकांचा विशिष्ट पातळीवर म्हणजे एकेकाच्या पातळीवर अभ्यास करणारी शाखा ही सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा आहे. ही व्याख्या तुमची क्लिअर आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप फार काही त्याच्यात गहन नाही आहे. मर्यादित लहान लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारी ही अर्थशास्त्राची शाखा आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूपही तुम्ही पुस्तकात वाचून घेतलं किंवा नोट्स वाचल्या आपल्या तर तुम्हाला ते सहज जाणार. मग आता आपण इथे असे घटक घेणार आहे की ज्यांचे तुम्हाला लवकर कळणार नाही किंवा काठिण्य पातळी वाढते त्यांची जरा जास्त आपण डिटेल चर्चा करणार.
मग मी जे FY/BCOMचं आपलं सिलेबसचं पुस्तक पाहिलं तर त्यात मला असं वाटतं की यावर अधिक बोललं पाहिजे, ते म्हणजे चल, व्हेरिएबल चल, हा जो शब्द आहे चल मराठीतला, तर विथ ऍक्शन चल म्हटलं तर चालतोय, व्यक्ती चालते, अशा भावार्थाने घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की जे बदलतंय, चल म्हणजे व्हेरिएबल बदलणार. आणखी याच्या विरुद्धार्थी शब्द असेल अचल, स्थिर, कॉन्स्टंट. अचल म्हणजे कॉन्स्टंट, बदलत नाही, आणि चल व्हेरिएबल म्हणजे जे बदलतं ते. मग इथं जर का तुम्ही असं सोप्या पद्धतीने घेतलं की चल म्हणजे जे बदलतात ते, मग हे कोणते आहे? ज्यांना आता आपण आर्थिक घटक म्हटलं, आर्थिक घटक तुम्ही 12वी मध्ये याला आर्थिक घटक म्हणून. मग कोणते आहेत आर्थिक घटक? तुम्हाला माहित असलेले किंमत, उत्पन्न, वेतन, बचत, गुंतवणूक, भांडवल, व्याजदर, रोजगाराची पातळी, उत्पादन, हे सगळे घटक यांना चले असं म्हणतात. आर्थिक चले, आर्थिक घटक. ओके, चले यांनाच तुम्ही आर्थिक घटक म्हटलं तरी चालेल. आर्थिक घटक त्याची नोंद मी ऑनलाईन लेक्चर जे 12वीचे घेतले त्याच्यात पण आहे, प्रत्यक्ष वर्गात तुम्ही शिकला तेव्हा पण आपण या आर्थिक घटकांची चर्चा केली आहे. सगळे आर्थिक घटक म्हणजे वस्तूची किंमत, लोकांचे उत्पन्न, वेतन, उत्पादन, बचत, भांडवल, गुंतवणूक, खर्च, विक्री, खरेदी, मागणी, पुरवठा, या ज्यांच्यामध्ये बदल होतो, व्हेरिएबल म्हणजे काय? बदल होणारे, असे सगळे घटक म्हणजे चल आहे. ओके, हे क्लिअर झालं? आता लक्षात आलं तुमच्या चल म्हणजे काय? यांच्यात बदल होतो, आणि असे बदल होतात की हे जे सगळे घटक आता मी सांगितले हे एकाचा दुसऱ्यावर परिणाम होतो. यातले काही घटक असे आहेत की एकाचा दुसऱ्यावर परिणाम होतो, दुसऱ्याचा तिसऱ्यावर होतो, असे. मग यामध्ये काही स्वतंत्र घटक आहेत, चले आहेत, स्वतंत्र चले, तर काही पारतंत्र चले आहेत. या पारतंत्र चलांना आश्रित चले असं देखील म्हणतात. पारतंत्र चले जे आहेत ना त्यांना आश्रित चले असं देखील म्हणतात. पारतंत्र, डिपेंडंट, स्वतंत्र, इंडिपेंडंट. ओके, तर हे इंडिपेंडंट आहे, हे डिपेंडंट आहे. मग तुम्हाला कळतंय इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र आहे, ते स्वतंत्र आहे, आणि डिपेंडंट म्हणजे हे दुसऱ्यावर अवलंबून आहे. इंडिपेंडंट, आश्रित, पारतंत्र म्हणजे काय? हे दुसऱ्यावर अवलंबून. बघा लक्षात घ्या, काही घटक स्वतंत्र आणि काही घटक पारतंत्र. कसे? की समजा वस्तूची किंमत शिकलोय आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं नाव 12वी मध्ये सांगितलं होतं खूप वेळा, किंमत सिद्धांत, मूल्य सिद्धांत, थिअरी ऑफ प्राइस. बरोबर आहे की? मग वस्तूची किंमत त्याला आपण प्राइस म्हणतो. बरोबर. ह्या चलांना शिकून घेताना चलन संबंध यांची एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची, फलन संबंध, फंक्शनल रिलेशनशिप हा एक पॉइंट शिकायचा. तर ही चले आणि चलांच्या फलन संबंध शिकत असताना या चलांना दिली जाणारी इंग्रजी अक्षर आपल्याला माहिती पाहिजे. किंमत, त्याच्यासाठी इंग्रजी अक्षर प्राइस शिकलाय तुम्ही. मागणी, मागणीला काय म्हणतात तुम्ही? मागणीला डिमांड म्हणतो ना आपण. मग डिमांडचा डी. उत्पन्नासाठी वाय वापरला जातो. गुंतवणुकीला इन्व्हेस्टमेंट आय.
उपभोग खर्चला कंजम्पशन एक्सपेंडिचर सी. आठवतं का नाही? गव्हर्नमेंट साठी जी, एक्सपोर्ट साठी एक्स, इम्पोर्ट साठी पण आय एम. असे अक्षर 12वी मध्ये वापरले जातात. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की ही जी चले आपण वापरणार आहे या चलांना ही इंग्रजीची वर्णाक्षर एबीसीडीतली अशी आपण देणार. 12वीत तुम्ही शिकलाय. 12वी मध्ये मागणी विश्लेषण डिमांड अनालिसिस प्रकरण जेव्हा शिकलो आपण, आठवतंय तुम्हाला? मागणीच्या संदर्भात एक ओळीचं विधान तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मागणीच्या संदर्भात एक छोटंसं विधान की जे तुमच्या लक्षात आहे ते सांगता आलं पाहिजे. काय? वस्तूची मागणी ही वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. आठवत आहे की नाही? छान, शाबास. कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. डिमांड एक्स इज फंक्शन ऑफ प्राइस एक्स असं म्हटलं होतं आपण 12वीमध्ये. हा एक्स मी आता काढून टाकतो. एक्स म्हणजे एक्स गुड्स, एक्स वस्तू म्हणजे कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. बरोबर? याचा अर्थ इथे मागणी ही याच्यावर अवलंबून असते असं म्हटलं. याचा अर्थ इथे पी हा स्वतंत्र घटक आहे तर डी हा परतंत्र आश्रित घटक आहे. डी हा स्वतःहून बदलत नाही. डी म्हणजे कोण? मागणी. मागणी स्वतःहून बदलली नाही, किंमत बदलली म्हणून मागणी बदलली. आणखी त्यातला विरुद्ध संबंध पण माहिती आपल्याला. किंमत कमी झाली, मागणी वाढली. किंमत वाढली, मागणी कमी झाली. माहिती आपल्याला. मग ही जी मागणी वाढली किंवा कमी झाली स्वतःहून झाली का? नाही, किमतीमुळे झाली. याचा अर्थ हा महत्त्वाचा आहे, हा प्रभावी घटक आहे. हा याच्यावर प्रभाव टाकतो, मागणीवर, डिमांडवर. कोण? प्राइस, किंमत हा मागणीवर प्रभाव पाडणारा घटक आहे, मागणी बदलवणारा घटक आहे, इफेक्टिव्ह असा मुद्दा आहे. म्हणून हा स्वतंत्र आहे आणि हा परतंत्र आहे. हा मागणी हा किमतीवर अवलंबून आहे, किमतीमुळे बदलते. म्हणजे आता स्वतंत्र चले आणि परतंत्र चले बनले ते तुम्हाला कळतं. असंच आणखी दुसरं पण उदाहरण सांगते. लोकांचा उपभोग खर्च, लोकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी खर्च करायचा आहे. हा उपभोग खर्च, त्याला सी म्हणतो. सी इज फंक्शन ऑफ. लोकांचा उपभोग खर्च कोणावर अवलंबून असतो? शाबास. हा उत्पन्नावर अवलंबून असतो. म्हणजे इथे उपभोग खर्च हा स्वतः बदलत नाही, तो कमी होईल. उत्पन्न कमी झालं तर खर्च कमी, आणि उत्पन्न जास्त झालं तर खर्च जास्त. म्हणजे उपभोग खर्च या उत्पन्नावर अवलंबून आहे. सी फंक्शन ऑफ वाय असं का म्हणतो आपण? कंजम्पशन एक्सपेंडिचर कॉस्ट इज फंक्शन ऑफ इन्कम. याचा अर्थ लोकांचा उपभोग खर्च हा लोकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो. म्हणून इथे उपभोग खर्च हा परतंत्र आहे तर उत्पन्न हा स्वतंत्र आहे. हे लक्षात घ्या. आणखी इथे असं सांगता येईल की जे घटक स्वतंत्र आहे, इथे उत्पन्न स्वतंत्र आहे, प्राइस स्वतंत्र दिसतंय. हे कायम स्वतंत्र राहतीलच असं नाही. कधी कधी आता जे स्वतंत्र चल आहे ते कधी कधी दुसऱ्या उदाहरणामध्ये, दुसऱ्या विश्लेषणामध्ये परतंत्र चालले जाते. लक्षात घ्या. लोकांचं उत्पन्न हे y is function of E employment. लोकांना उत्पन्न केव्हा मिळतं? ते काही काम करते, रोजगार, ते काहीतरी काम करते, त्यांना काहीतरी रोजगार मिळेल तर उत्पन्न मिळेल. म्हणजे लोकांचं उत्पन्न हे रोजगारावर अवलंबून आहे. इन्कम इज फंक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट. लोकांचे उत्पन्न हे त्यांच्या रोजगारावर, मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहे.
इथे स्वतंत्र असणारं उत्पन्न आता इथे पारतंत्र्यात चाललं गेलं, आश्रित होऊन गेलं, दुसऱ्यावर अवलंबून गेलं, एम्प्लॉयमेंट वर. म्हणून स्वतंत्र असणारी चले कायमच स्वतंत्र राहतील हे काही नक्की नाही. ते कधी पारतंत्र्यात जाऊ शकतात परिस्थितीनुरूप. याचा अर्थ हे बदलणारे आहे, व्हेरिएबल आहे, म्हणूनच ते चल आहे. किंमत बदलते, मागणी बदलते, उत्पन्न बदलतं, एम्प्लॉयमेंट बदलतं, मागणी पुरवठा, उत्पन्न उत्पादन रोजगार हे सगळे बदलत राहतात. हे बदलत राहतात म्हणूनच त्यांना नाव चल आहे. चल चालणार, बदलणार, अचल कॉन्स्टंट नाही. जे घटक बदलतच नाही असे अचल. काही घटक असे आहेत की ते बदलतच नाही. जमीन बदलत नाही, अचल. या अर्थाने असे काही घटक आहेत की जे अचल आहेत आणि जे चल आहेत ते बदलणारे तुमच्या लक्षात आलं. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे फलन संबंध. चल झालं, फलन संबंध. तुम्ही एक काम करा, हे बुक तुमच्याकडे राहू द्या, वर्षाकडे द्या वाटलं. 25 नंबरचं पेज आहे तिथे हे चल आणि फलन संबंध मध्ये बघ बरं फटाफट. हा चल आहे, ते चलांचं पाहिलं आपण, स्वतंत्र आणि पारतंत्र्य चल असं पाहिलं. अजून आहे का काही त्याच्यात? हा मग बोल ना, ते मराठीत आहे ना. चले आहेत का ते पण? अंतर्जात आणि बहिर्जात चले. अंतर्जात आणि बहिर्जात चले असे पण आहेत चले. इंटरनल आणि एक्सटर्नल बाहेरची. काय उदाहरण आहे तिथे तेच घेऊया. माझ्याकडे आता जे आपण उदाहरण पाहिलं मागणी आणि पुरवठ्याचं, हे मागणी आणि किमतीचं, डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस. इथे दोघंही एकमेकांशी संबंधित आहेत. जेव्हा दोन घटक एकमेकांशी संबंधित असतात तेव्हा ते अंतर्जात चले असतात की ज्यांचा उल्लेख समीकरणात आहे. आता जे आपण समीकरण मांडलं, d इज फंक्शन ऑफ p, y इज फंक्शन ऑफ e असं म्हटलं ना, c इज फंक्शन ऑफ y, डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस, इनकम इज फंक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट, कंजम्पशन एक्सपेंडिचर इज फंक्शन ऑफ इनकम असं म्हटलं. तर ही जी समीकरणं दिली आहेत, या दिलेल्या समीकरणांमध्ये ही जी चले दिली आहेत या चलांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणून ही अंतर्जात चले. अंतर्जात चले म्हणजे कोणती की जी समीकरणामध्ये दिलेली असतात आणि ज्यांच्या एकमेकांशी संबंध प्रत्यक्ष संबंध असतो. पण बहिर्जात चले म्हणजे जी समीकरणात दिलेली नाहीत पण त्यांचाही परिणाम यांच्यावर होऊ शकतो, अशी की जी समीकरणात दिलीच नाही, इथे दिसत नाहीये प्रत्यक्षात, पण ती मात्र अंतर्भूत आहे, अशी बहिर्जात चले. बघा मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊन सांगतो त्याकडे. कोणत्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. आपल्याला माहिती, किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते. किंमत आणि मागणी यांचा जास्त विरुद्ध संबंध असतो, माहिती आपल्याला. पण मग वस्तूची मागणी ही फक्त किमतीवर अवलंबून आहे का? मागणीवर परिणाम करणारे घटक, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड 11-12 मध्ये शिकलाय. वस्तूची मागणी ही फक्त किमतीवर अवलंबून आहे का? व्हिडिओ चालू आहे.
कोणत्याही वस्तूची मागणी ही फक्त किमतीवर अवलंबून आहे, हवामानावर पण अवलंबून आहे, पावसावर पण अवलंबून आहे, लोकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे, लोकसंख्येवर अवलंबून आहे, पर्यायी वस्तूंची किंमत, पूरक वस्तूंची किंमत, भविष्यकालीन अंदाज, नैसर्गिक परिस्थिती, अशा कितीतरी अनेक घटकांवर अवलंबून आहे ती मागणी. कळतंय? म्हणून इथे समीकरणामध्ये दिलेलं आहे डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस. इथे जे दिलं आहे डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस बी आणि पी ही अंतर्जात चल आहे, पण जे दिलेच नाही, जे समीकरणात दिले नाही, यांचा उल्लेख इथे नाही आहे. ते आता जे आपण म्हटलं डिमांडवर, मागणीवर परिणाम करणारे हवामान, भविष्यकालीन अंदाज, पूरक वस्तू, लोकसंख्या, ते कुठे गेले? ते दिले नाही, ते बहिर्जात चल आहे. जे समोर दिसत आहेत त्यांचे प्रत्यक्ष संबंध आहे, ही अंतर्जात चले. आणि जी समीकरणात दिसतच नाही, त्यांचा उल्लेखच झाला नाही, पण ते मात्र काम करतात अप्रत्यक्षरित्या, अशी बहिर्जात चले. ओके, तुम्हाला सिलेबस मध्ये अंतर्जात चले आणि बहिर्जात चले असा मुद्दा आहे, तर ते आपण घेतलं. अंतर्जात चले कोणती, बहिर्जात चले कोणती. स्वतंत्र चल आणि परतंत्र चल तर आपण आधीच घेतली, झालं आपलं ते आत्ताच. आता पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे फलन संबंध. फंक्शनल रिलेशनशिप. फलन संबंध, फंक्शनल रिलेशनशिप, याला मराठीमध्ये कार्यात्मक संबंध असं पण म्हणतात. कार्यात्मक संबंध, फलन संबंध म्हणजे काय? तर जी चले आता आपण पाहिली, सगळ्या आर्थिक घटकांचा इतर सगळ्या आर्थिक घटकांशी संबंध असतो असं स्थूल अर्थशास्त्र मानतं. एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन एव्हरीथिंग एल्स, असं स्थूल अर्थशास्त्र शिकताना मी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल, आठवत आहे? एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन एव्हरीथिंग एल्स, प्रत्येक घटक दुसऱ्या प्रत्येक घटकावर अवलंबून. आता जे आपण समीकरण पाहिली, डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस, असं पाहिलं की इथे मागणी ही किमतीवर अवलंबून आहे. म्हटलं उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो, सी इज फंक्शन ऑफ वाय. लोकांचे उत्पन्न हा एम्प्लॉयमेंट, रोजगारावर अवलंबून असतो. वाय इज फंक्शन ऑफ ई म्हणजे काय? इन्कम इज फंक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट. लोकांना उत्पन्न केव्हा मिळेल? जर त्यांना रोजगार असेल. त्यांच्या उत्पन्नाचं ते काय करतात? खर्च करतात. म्हणजे त्यांचा खर्च केव्हा बदलेल? त्यांना उत्पन्न असेल तर. मागणी कोणावर बदलते? प्राइसवर, किमतीवर. इथे हा दोन चलांचा डिमांड अँड प्राइस, कंजम्पशन एक्सपेंडिचर अँड इन्कम, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, अशा या दोन चलांचा आपसातील संबंध म्हणजे फलन संबंध. सोपी कन्सेप्ट, सोपा मुद्दा आहे. फलन संबंध म्हणजे काय? दोन आर्थिक घटकांचा, आठवत आहे 12वीचा आर्थिक घटक म्हणजे चल, दोन चलांचा किंवा दोनापेक्षा जास्त पण असू शकतो, दोन किंवा दोनापेक्षा आर्थिक घटकांच्या चलांचा आपसातील असणारा संबंध स्पष्ट करणारी कन्सेप्ट आहे फलन संबंध. ओके, कार्यात्मक संबंध, फंक्शनल रिलेशनशिप. मग किमतीच्या आणि मागणीचा, उत्पन्नाच्या आणि उपभोग खर्चाचा, रोजगाराचा आणि उत्पन्नाचा, असा हा फलन संबंध दाखवणारी ही संकल्पना म्हणजेच फलन संबंध. फार काही कठीण मोठं नाही. फलन संबंध म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा अधिकच्या चलांचा म्हणजे आर्थिक घटकांचा आपसातील असणारा संबंध दाखवणारी संकल्पना ही फलन संबंध दाखवते. ती म्हणजे फलन संबंध. मी आता बोलतोय डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस, कंजम्पशन कॉस्ट एक्सपेंडिचर इज फंक्शन ऑफ लॉस. फंक्शन म्हणजे काय? संबंध दाखवते. याचा आणि याचा काय संबंध आहे? कंजम्पशन इज फंक्शन ऑफ वाय म्हणजे काय? उपभोग खर्च हे उत्पन्नावर अवलंबून आहे.
डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस म्हणजे काय? मागणी ही किमतीवर अवलंबून आहे. हे अवलंबित्व संबंध त्यांच्यातला दाखवतो. फंक्शनल काय दाखवत आहे? यांच्यातला संबंध दाखवतो की ही किमतीवर अवलंबून आहे, हा उत्पन्नावर अवलंबून आहे. अवलंबित्व संबंध काय संबंध आहे? हा संबंध की हे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, म्हणून फलन संबंध म्हणजे फार घाबरून देण्याची गरज नाही आहे. वेगळा शब्द वाटतो तुम्हाला. मी अनेकदा सांगितलंय, 12च्या लेक्चर मध्ये पण सांगितलंय की इकॉनॉमिकल लँग्वेज अर्थशास्त्रीय भाषा वापरावी लागेल. पुढे आणखी तुम्हाला उत्तर लेखनामध्ये अर्थशास्त्रीय भाषा वापरावी लागेल. समजण्यासाठी आम्ही सोपे शब्द वापरतो तुम्हाला समजावं म्हणून, पण अर्थ सांगताना उदाहरण देताना आम्ही अर्थशास्त्रीय भाषाही बोलतो आणि तुम्हाला समजेल अशी सोपी भाषाही बोलतो. पण उत्तर लिहिताना ती सोपी भाषा घेऊन चालणार नाही. फंक्शनल रिलेशनशिप फलन संबंध हा शब्द दोघांमधील संबंध, त्या दोन चलांमधील असणारा संबंध दाखवणारी संकल्पना आहे. ओके, मग हे फलन संबंध मांडण्याच्या काही पद्धती आहेत. फलन संबंध मांडण्याच्या पर्यायी वेगळ्या वेगळ्या पद्धती. असं पण मांडता येतं, असं पण मांडता येतं, असं पण मांडता येतं. पुढचा पॉइंट आहे फलन संबंध मांडण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ फंक्शनल रिलेशनशिप. मग काय काय पद्धती आहेत? पहिली पद्धत आहे शाब्दिक, वर्ड इन वर्ड, शब्दामध्ये मांडली जाणारी अशी पद्धत. मग कशी? जसं मी आता बोलतो, डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस. मागणी, वस्तूची मागणी, लीन शब्दामध्ये लीन आहे. वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. शब्दामध्ये मांडणे याला म्हणतात फलन संबंध मांडण्याची शाब्दिक पद्धत. कळलं? शाब्दिक पद्धत. याच्या शाब्दिक पद्धतीने मांडणी करा बरं. सी म्हणजे उपभोग खर्च, वाय म्हणजे उत्पन्न. बोला. उपभोग खर्च हा लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. शाब्दिक मांडणी केली. लोकांचे उत्पन्न हे लोकांना मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून असते. शाब्दिक. कळतंय? फलन संबंध मांडण्याच्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे शाब्दिक पद्धत. दुसरी पद्धत आहे गणितीय, बीजगणितीय मांडणी. गणितीय मांडणी, बीजगणितीय मांडणी. सूत्र रूपाने मांडणे. त्या चलांसाठी दिलेली अक्षर, आता डिमांडचा डी, प्राइसचा पी, उपभोग खर्च म्हणजे कंजम्पशन एक्सपेंडिचरचा सी, इन्कम उत्पन्नाचा वाय, एम्प्लॉयमेंटचा ई. आता लिहिलेलं आहे. आय कशासाठी वापरलाय? इन्व्हेस्टमेंट. उत्पन्नासाठी वाय वापरलाय. आय हा इन्व्हेस्टमेंट साठी, गुंतवणुकीसाठी वापरलाय. बचत, बचत म्हणजे सेविंग, सेविंगचा एस वापरलाय. पी कशासाठी वापरलाय? आणखी तुमचा गोंधळ नको. डबल तुम्हाला सांगत नाही सर, तुमचा गोंधळ डबल सांगितलं. तुम्हाला मी एक सूत्र शिकवलं होतं 12वी मध्ये. ते होतं उपभोग खर्चाचं होतं मला वाटतं, आणि राष्ट्रीय उत्पन्नात होतं. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी त्यावेळेस सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम असं सूत्र 12वी राष्ट्रीय उत्पन्न प्रकरणात आलं. आठवतंय? उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारचा खर्च, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. अजून आर अँड पी पण आलं. आर मायनस पी पण आलं. आर कशासाठी होता? रिसिप्ट अँड पेमेंट. आठवतंय? रिसिप्ट अँड पेमेंट. एक्सपोर्ट इम्पोर्टच्या व्यवहारामध्ये आपल्याला जे पैसे मिळाले रिसिप्ट आणि आपण जे दिले पेमेंट, असे शब्द आले. स्मॉल आर जो आहे तो व्याजदरासाठी वापरला जातो, इंटरेस्ट रेट स्मॉल आर. मोठा आर रिसिप्ट साठी वापरला.
आणि लहान आर दुसऱ्या लिपीतला आर कशासाठी वापरलाय? व्याजाचा दर, इंटरेस्ट रेट, अशी ही अक्षरं वापरले. मग या अक्षरांची मांडणी तुम्ही शब्दामध्ये करणार असाल तर ती शाब्दिक पद्धत, अशा पद्धतीने समीकरण सूत्रामध्ये वापरणार असाल तर ती अरिथमेटिक, गणितीय पद्धत झाली. तुम्ही गणितामध्ये y स्क्वेअर c प्लस x मायनस m असं काहीतरी वापरत होते ना, अरिथमेटिक मेथड, जिओमेट्रिकल, आणखी जे काय पद्धती तुम्ही घेतल्यात गणितीमध्ये त्या पद्धतीने. दुसरी पद्धत गणितीय पद्धत. आधी पहिली पद्धत पहिली शाब्दिक पद्धत. गणितीय पद्धतीमध्ये कसं लिहिलं आपण? D = F in bracket P म्हणजे काय? डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस. म्हणजे काय? मागणी ही किमतीवर अवलंबून आहे. C = F in bracket Y असं लिहिलं आपण. म्हणजे काय? कंजम्पशन एक्सपेंडिचर इज फंक्शन ऑफ इन्कम. मराठीत लोकांचा उपभोग खर्च हा त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. गणितीय मांडणी, शाब्दिक मांडणी. ओके. आणखी तिसरी मांडणी आहे पत्रक, सारणी, तक्ता, चार्ट. सारणी म्हणजे पत्रक, पत्रक आठवतं का नाही? मागणी पत्रक, पुरवठा पत्रक, पत्रक लिहिलं होतं. तक्ता, चार्ट. मग पत्रकामध्ये आपण काय केलं होतं? चार्ट केला, 2-3 कॉलम केले. उपयोगितामध्ये सीमांत उपयोगिता, एकूण उपयोगिता आणि नग, उपभोगाचे नग असं घेतलं होतं. मागणीमध्ये वस्तूची किंमत आणि मागणी घेतलं होतं. पुरवठ्यामध्ये वस्तूची किंमत आणि पुरवठा घेतला होता. आठवतं? अशी आपण चार्टमध्ये केलेली ही मांडणी. आपण इथे उत्पन्न आणि खर्च यांचा विचार करू. उत्पन्न आणि खर्च यांची जर का चार्टमध्ये मांडणी केली तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला लोकांचा उपभोग खर्च हा उत्पन्न शून्य राहिलं तरी सुरू राहतो. उत्पन्न जरी शून्य असलं तरी माणसं जगणं सोडून देतात नाही, जगणं सुटत नाही. म्हणजे उत्पन्न शून्य असताना सुद्धा लोकांचा उपभोग खर्च सुरू राहतो. याचा अर्थ उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून नाही. इथे जो इथे C इज फंक्शन ऑफ Y, इथे उपभोग खर्च हा आश्रित घटक आहे. आता पाहिलं आपण पारतंत्र्य घटक आहे आणि उत्पन्न हा स्वतंत्र आहे. उत्पन्न बदललं, उपभोग खर्च बदलतो. हो, बरोबर आहे. इथे उपभोग खर्च हा आश्रित पारतंत्र्य घटक आहे, उत्पन्न हा स्वतंत्र घटक आहे. पण जर बेसिकली पाहिलं सुरुवातीला जर लोकांना पैसेच नाहीये, त्यांच्याकडे काही पैसे नाही म्हणजे उत्पन्नच नाहीये, मग काय करायचं? मरून जायचं? नाही, मरत नाही. कसे तरी जगणार. मग कसे जगणार? उधार उचलणारे, कर्ज घेऊन, आधीची बचत असेल तर ती वापरून घेतली, नातेवाईकांकडून मित्राकडून कर्ज घेतलं, बँकेकडून कर्ज घेतलं वगैरे वगैरे. म्हणजे उत्पन्न नसताना सुद्धा ते जगताय, खर्च करताय. या ठिकाणी त्यांचा खर्च स्वतंत्र होऊन गेला. म्हणून उत्पन्न शून्य असताना सुद्धा लोकांचा खर्च सुरू राहतो. पुढे जर आपण असं म्हटलं की उत्पन्नातील बदल जसे होतात, उत्पन्न बदललं की खर्च बदलतो, या पुढच्या लेवलला लोकांच्या वाढणाऱ्या उत्पन्नापैकी 80% हा त्यांच्या उपभोगावर खर्च होतो. बरोबर. मग समजा उत्पन्न वाढलं, 2500 रुपये झालं. हा, उत्पन्न वाढलं 2500, तर आता त्यांचा खर्च कसा होईल? वाढणाऱ्या उत्पन्नाचा 80% भाग हा उपभोगावर खर्च होतो. 2500 इतकं उत्पन्न वाढलं. याच्या 80% 25 8 80% 25 8 200 म्हणजे 2000. खर्च किती असेल? खर्च वाढला
सॉरी उत्पन्न वाढलं 2500ने, शून्य होतं ना उत्पन्न वाढलं 2500ने, वाढणाऱ्या उत्पन्नाचा 2500ने वाढलं, 80% भाग खर्च होतो. मी लिहितो उत्पन्न, इथे लिहितो उपभोग खर्च. वाढणाऱ्या उत्पन्नाचा 80% भाग, त्याला असं म्हणतात वाढीव उत्पन्नाचा 80% भाग हा उपभोगावर खर्च होतो. कितीने वाढलं उत्पन्न? 2500ने वाढलं. याच्या 80% किती झाले? तुम्हाला टक्केवारी काढता येते की नाही? 80% म्हणजे 80%. 25 ने 8 ला गुणाकार करायचा. 25 8 आहे 200. हे 2500 आहेत म्हणून त्या 200 वर शून्य ठेवला 2000. 2000 रुपये. आता त्यांचा खर्च 2000 होईल आणि आधीचा उत्पन्न शून्य असताना पण 800 खर्च करत होते ते. आताचा 2000, आधीचे 800, किती झाले? 48. कळलं? समजा आणखी उत्पन्न वाढलं. पुढचं उत्पन्नाचा आकडा काय? 5000. समजा उत्पन्न वाढलं 5000 रुपये झालं. आपण काय म्हटलंय? वाढीव उत्पन्नाच्या 80% भाग खर्च होतो उपभोगावर. 5000 च्या 80% किती होणार? 8 पंचे 40. किती होणार? 4000. आणि उत्पन्न शून्य होते तेव्हाचे 800. उत्पन्न नसताना पण खर्च करतच होते ते 800. मग उत्पन्न 5000 झालं म्हणूनचे 4000 आणि उत्पन्न शून्य असताना ते 800. किती होणार? दॅट्स ऑल. कळतंय? अशा सोप्या पद्धतीने सारणी तक्ता 4 ची पण आपण फलन संबंध उत्पन्न आणि खर्च यांचा फलन संबंध मांडू शकतो. काय शिकतोय आपण? फलन संबंध मांडण्याच्या पद्धती. पहिली पद्धत पाहिली होती आपण शाब्दिक ओळीमध्ये मांडणे. दुसरी पद्धत पाहिली आपण अरिथमेटिक गणितीय सूत्रामध्ये मांडणे. तिसरी पद्धत आपण पाहिली चार्ट मध्ये, तक्त्यामध्ये, सारणी पण म्हणतात मराठीमध्ये, चार्ट मध्ये, तक्त्यामध्ये, पत्रक मध्ये, सारणीमध्ये मांडणे करणं. ओके, अशा पद्धतीने हे मांडता येत आहे. अजून भूमितीय पद्धतीने, जिओमेट्रिक पद्धतीने पण मांडता येते. ते मी तुम्हाला 12वी मध्ये खूप समजून सांगितलं होतं. जिओमेट्रिक पद्धतीने कशी मांडता येते बघा. तुम्ही 9वी मध्ये आलेखाचा पेपर वापरत होते, ग्रीन पेपर आलेख. त्यामध्ये एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस आठवत आहे? मी 12वी पण सांगितलं आहे. उभा जो असतो तो वाय म्हणजे य अक्ष, आडवा जो असतो तो एक्स म्हणजे क्ष अक्ष, आणि जिथे क्रॉस लाईन आहे इथे O 0. इथे लेवल काय असते? 0. हा जो O पॉइंट आहे, या O पॉइंटची व्हॅल्यू लेवल ही 0 असते. आता कोणतीही चले, जे आपण चले शिकलो आठवताना, चले उत्पन्न, वेतन, मागणी, पुरवठा म्हणजे आर्थिक घटक. ही चले बदलत असतात. आपण आधी पण म्हटलं, जी बदलतात ती चले. मग ती एकतर आकारात बदलणार, साईज मध्ये, किलो, क्विंटल, टन हा झाला आकार, किंवा ती व्हॅल्यू मध्ये बदलणार. 5 रुपये, 5000, 500, 5 लाख व्हॅल्यू. टन, क्विंटल, आकार. कळतंय का तुम्हाला? कपडे, मीटर, 10 मीटर, 20 मीटर, 50 मीटर, 100 मीटर साईज मध्ये बदलते. 50 रुपयाचे, 100 रुपयाचे, 200 रुपयाचे कपडे मूल्य. व्हॉल्यूम अँड व्हॅल्यू. कळतंय का? व्हॉल्यूम म्हणजे आकार, साईज, अँड व्हॅल्यू म्हणजे किंमत, रेट, दर. ही चले जी आहेत ना, ही चले अशी 2 प्रकारची बदलतात. दोन्ही स्वरूपात, कोणत्या तरी स्वरूपात बदलतात. एक तर ते व्हॉल्यूम मध्ये बदलते किंवा मग व्हॅल्यू मध्ये बदलते. मग या चलांचे जे बदल आहेत ते बदल
फलन संबंधाने फंक्शनल रिलेशनशिप त्यांचे मांडायचे असतील, दोन संबंध चलांचे मांडायचे असतील तर ते आलेखाने ग्राफने देखील मांडता येतात. जिओमेट्रिक मेथड, भूमितीय मेथड. कशी? तुम्ही आलेख काढलेत, बारावीमध्ये पण आलेख काढलेत, मापणीचा वक्र, पुरवठ्याचा वक्र, गळत्या सीमांत सिद्धांताचा वक्र, आठवत आहे तुम्हाला? काढले. मग तिथे आपण हे शिकलो होतो की उभा जो य अक्ष असतो त्याला आम्ही य अक्ष असं म्हटलंय. य इथे म्हणायचं होतं. य अक्ष, आडवा अक्ष, अक्ष आठवतंय का? 12वीचं अक्ष हा आडवा, अक्ष म्हणजे ऍक्सिस, अक्ष म्हणजे ऍक्सिस. आणि कुठून ते कुठपर्यंत आहे? अ पासून क्ष पर्यंत, अ पासून य पर्यंतचा अक्ष म्हणजे ऍक्सिस. अ ते य असा एक उभा अक्ष, अ ते क्ष असा आडवा अक्ष, असं लिहायचं, असं बोलतो. मग इथे तुम्हाला हे माहिती आहे की जसं आपण y कडे, y कडे जाणार तसतशा फिगर अंक तसतसे वाढत जाणार, प्लस होत जाणार. माहिती आहे आपल्याला. y कडे गेलो तसे फिगर अंक संख्या वाढत जाणार. इकडे x कडे जसजसे आपण क्ष कडे जाणार तसतसे वाढत जाणार. यांच्या विरुद्ध, क्षच्या विरुद्ध जर का आपण गेलो तर कमी कमी, मायनस, आणखी मायनस, आणखी लहान, आणखी लहान होणार. तसंच या y च्या विरुद्ध गेलो तर कमी कमी. ऋण 2 उपयोगिता पाहिली होती आपण, आठवतं तुम्हाला? उपयोगिता ऋण 2 होते, 7वा नन घेतला तर, आठवतंय तुम्हाला? याचा अर्थ इकडे जर का आपण गेलो तर अंक फिगर हे मायनस, रिवर्स, वजा ऋण होतो. हाय भागे, हाय भागे, हाय भागे, हाय भागे. एखादं वर्तुळ जर पाहिलं, समजा एक वर्तुळ जर पाहिलं, त्या वर्तुळाचे 4 भाग जर केले असे दिसते. हा एक 1 क्वार्टर, 1 क्वार्टर, 1 क्वार्टर, 1 क्वार्टर असे 4 भाग, बरोबर? मराठीमध्ये याला 1 तृतीयांश, 2 तृतीयांश, 3 तृतीयांश असं म्हणतात. असे 4 भाग होतात. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक. या पहिल्या भागामध्ये आडव्या अक्षावर जे घेतलंय ते आणि उभ्या य अक्षावर जे घेतलंय ते, या दोघांमधलं असणारं फंक्शनल रिलेशनशिप प्लस प्लस असेल. लक्षात घ्या. फर्स्ट क्वार्टर पहिल्या चतुर्थांश भागामध्ये जे घटक आपण इथे घेणार, समजा इथे घेतलं उत्पन्न, इथे घेतला उपभोग, असं जर घेतलं तर दोघांमध्ये असणारा संबंध प्लस प्लस समान आहे. उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो. कळतंय? दोघांमध्ये असणारा संबंध कसा आहे? क्ष अक्ष आणि य अक्ष. कळतंय काय सांगतोय? हे या क्वार्टर मध्ये जे अक्ष आपण वापरले, क्ष आणि य, इथे आणि इथे जे चर तुम्ही घेणार, इथे घेतला उत्पन्न, इथे घेतला उपभोग खर्च, काय होतंय? दोघांमध्ये असणारा फंक्शनल रिलेशनशिप हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हे पण प्लस, हे पण प्लस. जसं उत्पन्न वाढेल तस तसा खर्च वाढेल. उत्पन्न वाढलं खर्च वाढतो, उत्पन्न कमी खर्च कमी. संबंध कसा आहे? समान, सम. यामध्ये जर काय घेतलं सेकंड, तर एक संबंध मायनस आणि एक संबंध प्लस, मायनस आणि प्लस असं आहे. इथे जे होईल इथे कमी होत जाईल, इथे वाढत जाईल. बघा असं बघा, हा इथे कमी कमी होत जात आहे, इथे वाढत जात आहे. ओके.
हा घेतला तर कळतंय म्हणजे पुन्हा हा मायनस मायनस हा घेतला तर मायनस प्लस प्लस मायनस असं उलट लिहिलं तरी चालेल. लक्षात घ्या अशा पद्धतीने आलेखावर वक्राच्या दृष्टीने जी मांडणी केली जाते चलांच्या संबंधांची ती भूमितीय पद्धतीने होणारी मांडणी. तिला काय म्हणायचं आहे? भूमितीय पद्धतीने मांडणी. चार पहिल्या शाब्दिक मांडणी, गणितीय मांडणी, तक्ता चार्टने मांडणी आणि आलेख भूमितीय मांडणी. ओके. अशा प्रकारे फलन संबंध म्हणजे दोन चलांमध्ये असणारा संबंध दाखवणारी कन्सेप्ट संकल्पना आणि त्याची मांडणी असे तुम्हाला कन्सेप्ट आहे फलन संबंध आणि फलन संबंध मांडण्याच्या पद्धती. इथे आपण थांबूया. पुढे ज्या कन्सेप्ट आहेत ते उद्या तर नाही परवाच्या दिवशी आपण बघूया. ओके. हे बंद कर. गोलवर